राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळालं आहे। या निवडणुकीत महायुतीचे 230 पेक्षा अधिक उमेदवार जिंकून आले आहेत। जिंकून आलेल्या उमेदवारांपैकी 6 उमेदवार हे विधान परिषदेचे आमदार आहेत। त्यामुळे त्यांना आता फक्त एकच सभागृहाचे सदस्यत्व मिळणार आहे। त्यानुसार 6 जागा रिक्त होणार आहेत। यासाठी पुढच्या म्हणजे डिसेंबर महिन्यात निवडणुका इलेक्शन होणार आहेत। त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या अनेकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत। विधान परिषदेतून विधानसभेत कोण कोण आले आपण पाहूया। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अनेक उमेदवार जिंकून आले, ज्यामध्ये हल्लीच विधान परिषदेवर गेलेले काही आमदार देखील आहेत। यामध्ये अक्कलकुवा मतदारसंघातून आमशा पाडवी, लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे रमेश कराड, नागपूर मध्य मतदारसंघातून प्रवीण दटके, जतमधून गोपीचंद पडळकर, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, तर अजित पवार गटातील राजेश विटकर हे पाथरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत। यामध्ये 4 भाजपचे तर शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे प्रत्येकी एक आमदार आहेत। इलेक्शन आमशा पाडवी, रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटकर हे याआधी विधान परिषदेवर आमदार आहेत। ते आता विधानसभा निवडणुकीत जिंकूनही आले आहेत। त्यामुळे या 6 आमदारांना एका सभागृहातील सदस्यत्व पद सोडावे लागणार आहे। आमशा पाडवी, रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटकर हे याआधी विधान परिषदेवर आमदार आहेत। ते आता विधानसभा निवडणुकीत जिंकून आले आहेत। त्यामुळे या 6 आमदारांना एका सभागृहातील सदस्यपद सोडावे लागणार आहे। नियम काय सांगतो ते पहा। दरम्यान एकाच वेळी 2 सभागृहाचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1957च्या अनुच्छेद 3 नुसार या नवनिर्वाचित 6 विधानसभा सदस्यांना विधान परिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाहीये, कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द होते। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।